याच सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, या दोन्ही नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत भेट झाल्याचं कळतंय। भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे हे कळू शकलंय का? आकांक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत 10 तारखेला हे दोन्ही महत्त्वाचे नेते गुवाहाटीला गेले होते। 11 तारखेला त्या ठिकाणी शपथविधी पार पडला होता 12 तारखेला, आणि 12 तारखेच्या संध्याकाळीच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट भेट घेतल्यामुळे आता ह्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। खरं तर व्हिज्युअल्स जे समोर आले होते एबीपी माझाच्या हाती लागले होते, त्याच्यामध्ये सुनील तटकरे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होते। मात्र आता जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे त्यानुसार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील त्या ठिकाणी गेले होते आणि चर्चेच्या वेळी खरं तर शरद पवारांच्या भेटीची वेळ जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांना घेतली होती। ऐनवेळी सुनील तटकरे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर तिन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। तो दिवस असा दिवस होता ज्या दिवशी 3 वर्षानंतर सुनील तटकरे हे सिल्वर ओक निवासस्थानी गेले होते। तो दिवस यासाठी महत्त्वाचा होता कारण मागच्या 3 ते 4 दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद आणि प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव पद हे कुठेतरी धोक्यात आहेत। आता ते पदावर नाहीत, या चर्चा सगळ्या सुरू झाल्या होत्या आणि अशा वेळी 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांना, जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या ज्या निर्णय प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, यांना थेट आपला जो दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची प्रमुखांची भेट घेतली होती आणि त्यामुळेच या दिवसाला आणि त्या भेटीला देखील महत्त्व होतं। खरं तर प्रफुल्ल पटेल याआधी देखील अनेक वेळा शरद पवारांना भेटलेले आहेत, मात्र त्या दिवशीची जी भेट होती ती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एकत्रित भेट होती आणि त्यामुळेच त्या भेटीला महत्त्व आहे। आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या घडामोडींच्या अनुषंगानं काही चर्चा त्या भेटीमध्ये झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही घडामोडी घडणार आहेत अशा पद्धतीची एक माहिती मिळते, त्या अनुषंगानं ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। अगदी धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।